बायको नाही धड सोने तिच्या पुढची बायको तिच्या पुढची मारण झालंय माझं एकट्याच. त्यांना समजतच नाही परपंच कसा करावं काय करावं हे त्यांना ज्ञानच नाही येणार. थकवा आला थकवा परपंच करता करता येतो वाहता वाहता म्हणे बोलायला गेलं कारण त्या नाका शेंड्याला राग येतो. सगळे सगळं होते ठाय ठीक आहे फक्त जायचं एक शब्द टाकायचा आहे एका शब्दात काम होते पण त्यांना ते नाही करणार नाही त्याचे उद्या करतील करण्याची. काय हो एकटेच बडबड बडबड करते. मी तर काय करू. मग काय झालं काय काऊन बडबड करीत सुटले तर बडबड तर तुम्हाला काय उमजाणार समजाणार म्हणजे सुनाला उमजाणार तुला उमजाणार. आता काय उमजून घेऊ हा? काय उमजून घेऊ तुला माहिती नाही का काय आपली किती आपापर झाली म्हणून. मग झाली मग काय करू आम्ही काय करू त्याला दोघी जणी काय करू सगळं तुमच्या तुझ्यापाशी नक्की. म्हणजे हा तो जर गाडावलं ना हम्म. हा तो जर शिजत टाकलं का ते मागच्या बरोबर खातील पण तुला ते शिजवायचं नाही. म्हणजे मला नाही कळू राहिलं काय. लोक काय करू राहिले काय करते लोक लोकांच्या बायका काय करते सोना काय करते हम्म. कोण गाड्या घेतात कोण बंगले बांधतात कोण काय करतं कोण काय करतं. तुम्ही बसलाय मी सगळं दोघी जणी मग काय करू आम्ही समजत नाही का तुम्हाला. बसले मिस्त्री लावीत मग आम्ही काय करू पण एवढी आपली आबळ लोकांच्या दाराने 2-2 4-4 उभ्या गाड्या आपल्याला नको गाड्या. मग घ्यायचे कष्ट करायचे तुम्ही ते हे बुजबुज करून ठेवली लोकांची. बरं मी काय म्हणतो ठेकीला पैसे भेटलं काच 50 लाख रुपये. 50 लाख हा काचे त्या भावाची सगळ्यातला तिने ती जमीन विकली. 50 लाख त्या नवऱ्याला गाडी सवती तिला गाडी सवती तर बंगल्याचं काम चालू आहे. ए बाबा पण माक नको फिरू हा म्हणजे नाही तर म्हणशील जाईन तो भावात वाटा घे मी भावात वाटा घेणार नाही. तो नियमानच राहतो बहिणीचा हक्काच आहे तो. मग बहिणीच्या हक्काचा आहे. मोठे तुला त्यानं चुळी बांगडी केली आजपर्यंत. तुम्ही कोणता तुमच्या बहिणीला वाटा हिस्सा दिला तुम्ही द्या पहिली. तू येड्यावर नको करू. मी नाही आपल्याला ऐकणार बाई परपंच सुधारायचं आपल्याला. नाही नाही आपल्याकडून होणारच नाही. मग तुला काय होईल काय होईल माझ्याकडून काही नाही होणार. बाय गजरे सांग गेलो पागत आहे तेरे चूप आणि मेरे चूप. फक्त माझं नाव नको सांगू तू जाईन तुझ्या भावा कोणी सांगी. नाही मी नाही घेणार गजरे लाव काढ मग गजरे मी घेणारच नाही. का बरं मी नाही घेणार बाई. हे बाया एवढी मायवाले एवढं आपलं पोरग याडमाटे आपलं पोरग एवढं चालू आहे एवढं ते येस न करत तरी भावानी मला सून दिली बाई भाशी नाही तर आपलं पोर असं हिंडलं असतं. तुमच्या खानुट्याला वळणं तरी आहे का. मी काय म्हणतो ऐकते का तू ऐकते अगं तुला तो परपंच कळतो का नाही आवडशी. मला नाही कळणार परपंच पण या असा लोकांच्या पगारावर जाळ करायचा ना आपला परपंच पुरा करायचा. मी काय म्हणतो ते जाऊन दे राग नको म्हणून प्रत्येक बहिणी शिवून राहिले आता. बाकीच्यांनी जाऊ दे घेऊ दे बाई मी नाही घेणार. तू ना याच्यामुळे तू माझं मध्ये म्हणजे माझ्या एकुलता एक भाऊ मी बस ते वाईट करीत. अरे आपलं कुठं वाईट करायचं नियमाने घ्यायचं नियमाने घ्यायचं. आपण घेणार नाही ना आपल्याला लागत नाही. हा तुला हिस्सा लागत नाही ना तूही मला लागत नाही म्हणजे तुम्ही मला लागत नाही मग आपण करते का आपण करते. मी नाही घेणार बाबा. गण मायवाली भाषी करून आणले गण त्याचीच पोर आहे तिला डोकं लावायचं तिला तिच्या बापात घ्यायला लावायची. मला काला सांगत मी नाही घेणार बाई. अगं ती तिच्या भावा को घेईन मग घेऊ द्या बहिणीचा हक्कदारी हक्कदारी हा ही चुळी बांगडी खारी. गाडी घ्यायची. अहो तुम्ही गाडी घ्याशान पण तिकडे मला काला भावाशी वाईट करताय. मी नाही वाईट होणार बाई. मला इनवा घ्यायची ना घ्या तुम्ही हिनवा घ्या नाही तर शिनवा घ्या. बघा लग्न कार्यामध्ये आपण दोघ जण गाडीत फिरत जाऊ मस्त. तू ती आवड नाही मी आवड. ती कुठे गेली सुन बाई कुठे ती आहे त्या तिड तिला बोला बरं इकडे लसूण काढून राहिली. सीमा
इकडे ये ग. राहू दे तो लसूण काढायचा. तू सुनाला समजून सांग बघू. मी नाही, तुम्ही समजून सांगा. त्या आईच्या उठत होतो. मी डोक्यात नको टाकू. हो मामा काय करू राहिले असं? यो काय तमाशा आहे बाई, काय तमाशा माजावलाय काय माहिती बाई. मामांचं रोज झालेले भांडत लय त्रास देते त्यांना. काय झालंय? अगं सुन बाई, आपल्या फायद्याच्या गोष्टी तिला फायदे आहे कळा, नुकसान नाही कळा ना. काय आपला फायदा आता? कसला फायदा? बरं ऐकून घे. आपल्या बाबांनी प्रत्येकाने 4 चाकी गाड्या घ्यायच्या. हा, आपल्या आहे का गाडीचा पत्ता? नाही. लहान शेणपण आहे आपल्याला. हा, हिला काय म्हणलो, घेतो बाबा निसा हा. विकून घेऊ गाडी आपण. त्याला मला पैसे दे, नाही तर मग हिस्सा देणे पैसे दे. नाही नाही, हिस्सा कसा देईल? म्हणजे हिस्सा कसा देईल ते? तुम्हाला काय घरात राहायचं आहे का? जरी आम्हाला राहायचं पण घरात राहायचं आहे का? राहायचंय ना. हा? राहायचंय ना. ए डेसन डुकरीची काय पोर म्हणती? ते तुमची तुम्ही पहा. मी हा? माझ्या भावात नाही हिस्सा घेणार. ती तुमची सून जाणं तुम्ही जाणं. मी भाऊ नाही तोडणार. बाई, तुम्ही मला किंमत देऊ नाही राहिले बा. भाऊ मी तोडणार नाही. हं? हा, तुम्ही तुमच्या बहिणीला कोणते वाटे हिस्से दिले तर मला माझ्या भावात घ्यायला लावून राहिले. ते तुमची सून जाणं तुम्ही जाणे, मला मी नाही घेणार म्हणायचं. हिस्सा. मी नाही जाणार हिस्सा. हिस्सा नाही घ्या. तूही नाही द्या ना, ठेवा द्या ना. हिस्सा मुळे ना वाईटपणा होऊन जाईल. तुम्हाला हिस्सा घ्यायचं नाही ना, पिशा भरायचं आणि तिकडे लिहायचं मायरा शिस्तीत. तुमच्या बापाचं घर नाही. चला आपण पिशा भरू आणि आपण निघून जाऊ. तुम्हाला परपंच कळत नाही ना, परपंच कळत नाही तुम्हाला. लोक इनोवा गाडीत फिरायचं आहे आणि तुम्ही आपण करून पाय पाय ठेवायचं चाललोय. ना. तुम्ही आधीच करून ठेवायचं ना, कमवून ठेवायचं होतं ना. बस कमावलं, घातलीच्या भांडारी. हा. म्हणजे काय केलं मला? हा? काय गाठले घडून घातले काय मला? अगं 2 वेळा तो ऑपरेशन केलं पोरायचं. हा, 2 वेळा तरी तुझ्या पोरं बांधवाय ना. देवाना वाट चालू ठेवली त्याला, मी काय करू? हा काही वाट ना होती नाही, त्यांना तरी होतंय. टाचे मारून ऑपरेशन सक्सेस नाही झालं बाई. त्यांचं काय तरी तो करणार? सासरा बिडला तर परत पोर झालं. मी काय करू त्याला? जा बाय, तुम्हाला आता माझी शेवटची वार्निंग आहे. जर तुम्ही नाही हिस्सा घेतला तर उद्या तुम्हाला शिरपतराव दिसता नाही. म्हणजे नाही. जीवाचं काही कमी जास्त करताय का? आता कवा तुमच्यापासून वशिंद्रा वाढवायचा मला जाता असला तर जाय ना बाबा. हा का? हा, म्हणजे तुम्हाला माय गरज राहिली नाही ना? तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करून राहिले का? नाही नाही, तुम्हाला माय एक गरज. एक एक काम कर बाई, ते सटकेल डोक्याचे काही करील कमी जास्त. चला आपणच जाऊ निघून. चला. चल. आम्हीच जातो निघून, आमचंच काळं पांढरं करतो. जा जा. जाऊन आणि मा भावाला सांगते मग, म्हणजे तिच्या बापाला अशी अशी भानगडी तो आम्ही येऊना वाटा घे म्हणतो. तर त्या शाहजोकाला म्हणा हिस्साच पाहिजे आम्हाला. आम्ही आम्हाला नाही, तुला पाहिजे, तू हा. तो म्हण. चाल ग, चला आपण चाल. हा चाल. काम फते करून या. ते तरी मला येईन गाडीत फिरायचं. मामा आम्ही नेणार तुम्ही. पाहू कधी हिस्सा घेते नाही तुम्हाला पाहतो ना. सर्व आता आहे ना, जमिनीला करायलाच कोण नाही आपल्याकडे. काय करावा, माणसं हे ठेवून पाहिले, गडी काय टिकती नाही. ते काय दोघे आलो दोघी फुया भाषा कोया भाषा हा. मग काय फोन बिन तर करायचा काय फोन करीतो? खबर फोन करायला टाइम नाही बाबा. चांगल्या कामासाठी फोन केला. तूच तो मेवण्याला फोन करून पाय, तो हाय का त्यानं फाशी घेतली आंब्याच्या झाडाला. म्हणजे काही भांडणं झाले काय? भांडणं झाली म्हणजे त्याची वाली झाली बुजबूज. मग तुम्ही तो करा म्हणतो भाऊ बंधांनी गाड्या घेतल्या, गोड्या घेतल्या, बंगले बांधले. हा मग आता यानं गाड्या घेतल्या, गोड्या घेतल्या, बंगले बांधले, त्यांनी त्यांच्या कष्टानं बांधले. हा बरोबर. याना बुजबुज का करून ठेवली? याना काही घरात रुपया दिला का? याना 4 बिघे जमीन इकली, आम्हाला विचारलं का? नाही बरोबर. आणि आता तो इष्टेकी उडवाळा ठुलाय. मग तुम्ही काय गाडी घ्यायची फॉर्च्युनर. म्हणजे मा इष्ट घेऊ हा, मा इष्ट घेतो मला म्हणतो तो भावामध्ये वाटा घे. मी म्हणलं मी वाटा घेणार नाही. म्हणे मग मी जीवाचं काही कमी जास्त करीन. म्हणलं तू जीवाचं कमी जास्त कर. मग मी म्हणले बाई भाषेला, म्हणलं आपण जाऊ निघून बाई 4-2 दिवस तिकडं, म्हणजे त्याचं तिकडं घाता न झालं तर आपण येऊ. तुम्ही 4 वर्ष राहा तर मी कंटाळणार आहे तुम्हाला. मला नाही हा. सगळं तिने ऐकत म्हणे, तू तरी घेऊन आपण नाही घेणार बाई. काय भाऊ तोडू काय इस्टेटी पायी ये बाया. लोक गाड्यांमध्ये फिरता म्हणे, आपण पायी पायी अरे मग ढकलू. काय मग यानं करा? याच्या बापाची इकायची ना. म्हटलं ना, आता नाही ऐकते. मा बापाची इकायला निघाला आणि माझ्या भाषेने काय करायचं? लोकांच्या तोंडाक पाहायचं का? नाही नाही कष्ट कर ना म्हणा बाबा. हा कष्ट हा, नको त्याला. सारखा 10 रुपये हो. तीन होतो. म्हणतो ना, मग तुम्ही काला आल्या, मग तुम्ही जा निघून बॅगी भरायला जा. हा का? आम्ही निघून आलो मग. मग तवाच करायची नाही म्हणा मग हं? पोराला बायको. हा मी ते समजलं असतं तर काला. एक दिल तिथं मग दुसरं काल करायचं म्हणा. किती घापाट देणार आहे आता देऊन देऊन?
काय देणार मी, काय देणार तुम्हाला? तेच ना, नाही देऊन देऊन देईल किती तुम्हाला देणार 5-50 हजार वाटलं सर. काय बरं आहे नको, की नाही? नको. जा 5-50 काला देतो, मग? देऊच नको ना काही. नाही नाही तुम्हाला त्रास देतात, जा जा बा. नको. जा 5-50 हजार रुपये घेऊन मागून, आता काय करता? ये बाया, हे काय बाड खाऊ धंदे. पाहुण्यात फोन करू पाहू का? हा, ते असं हातभात केली का काय? लटकला तर भारी काम होईल आंब्याच्या नका झाडाला. वाईट बोलू मरते बा. हा, लटकू पाडता. हॅलो, हॅलो काय चाललंय दाजी? पेतोय येतोय? टेन्शन दारू हा तुम्ही दारू पेते आम्हाला तू माहिती. टेन्शन ना, मग पितो दारू नाही पित. हा का? हा, काय दारू पेते, काय जाते घरात वाद करते, हा? हे काल काढून दिले कोणी तुम्ही? त्यांच्या म्हणणं गेलं मी काल काढून देऊ. अच्छा त्याचं तुमचे नाव सांगा ते. त्यांना इकडे लहान पांगी लागणार ना. हा काय मग येणं गिरवून आले ना? हा असं असं. अंगणात हा का? बरं या इकडे या, काय या बोल बस या, या ना. बरोबर ठेवा पाहतो भेटू. जोडीदार काल आजच्या आपल्या आपल्या घरातला विषय कोणाला आणू नका. दुसरे मिठाई सारखं असेल तर येतो. या बा काहीतरी करू, तोडगा काढू या. बरं बरं येतो. हा या. लयच अवघड आहे. कडे पाहिला ना. सोप्पा नाही तो. तो म्हणतो आणखी 2-4 आणतो का आला अनुभव खंडी बसायला आमच्या. म्हणजे आमची इज्जत घालायला. हम्म. का पण चालू आहे कारस्थान? बाई महिन्यापासून त्यानं बिजत गोंगड घातलंय. हा का? हा, कष्ट त्यानं काय केलं, ताकात घातलंय. डेंगनं सासू खायना, सुन खायना. कष्ट हे करायला पाय तिकडं पाय, लेजिम पाय, लेजिम काय? हे पाहून लेजिम फोन केलता म्हणतो पेतोय. ते पाय. बसा. हम्म. काय तुम्हाला कवर शिकवान सांगा. हा? हम्म. का काही समजा ना तुम्हाला अजून. अहो कसं कष्ट करायचं, कसे काम करायचे, अहो, या अवदासा पायी तर यानं जमिनी इकल्यान कर्ज बाजारी झाला हा. कसा पैसा कमवायचा ते देता सोडून. तुम्ही नाही आम्हाला शहाणपणा शिकू आम्हाला कळते. हा का? बर बर. आम्हाला कळते. अंगचा हुशार येतो बाडखाऊ. बरं या काला काढून दिला खरं सांगा. कोणतं या दोघी ते त्यांच्या म्हणणार आहे. त्यांना गाडी ए, घ्यायची. कोणा काढून दिलं तुम्हाला? गाडी घ्यायची ना मामानीच फॉर्च्युनर. काढलं. मामानीच काढलं. मीच आणलं. गाजराबाई तो काय म्हणतो ऐक ना. काय? काय म्हणतो ऐका तुम्ही. त्या म्हणा आम्हाला फॉर्च्युनर गाडी घ्यायची बाप्पा इकडे जाऊ म्हणलं की फॉर्च्युनर नको लोकांचं म्हणलं आपल्याला नाही. नको. आपल्या लोकांचं नको म्हणे. त्या दोघी जणी म्हणल्या आम्हाला फॉर्च्युनर गाडी घ्यायची, हा. गाडीत बसायला. हा मग आम्ही म्हणलं आम्ही चाललो बापा, म्हणजे ती पोर म्हणले आम्ही चालले बापाच्या इकडं. मी म्हणले मी चालले मा भावाच्या भावा. इकडं. तर म्हणे त्यांच्या इकडं नका जावं, आपण इकडून इकडंच घेऊ. तो जाऊ नये. म्हणतो. आता तुमची बाई ना तुमची पोर काय बोलते ना आपला काय समज नाही बरोबर आहे तो वाला. बरोबर. बा तुमच्या म्हणणं नाही ना हा. आम्हाला काय 5-50 लाख देऊन टाकायचे वड्डी भरून देऊ शकतो. ते 5-50 लाख का आला? फॉर्च्युनर गेला हा. तिला. तुमची बहीण शोभी होते तिथली बहीण. तुमच्या तिकडे काहीच नाही राहिलं का? हम्म? तिकडे काहीच नाही तो राहिलं. कटलं ना त्यानं सगळं. काय म्हणते? अहो या 10 रुपये फार फुकलं तो फार सगळं. जमीन आपल्या जमीन तुम्ही या 10 रुपये. माझ्या बापाची बोपली मी. हा मग आता इकडे तुमच्या बापाची चौथे का आमच्याकडे? हा कुठल्या बायको काढून मग दिली? तुझ्या इकडं मा बापा जवळ काय राखुळी देईल होती का? ती कोणी सांगत राखुळी देईल होती का? सांग. तोंड सांभाळ हा? बरं. हा. तो तो बापाची इकली ना, मग मला इकडं तो पाठवलं ना मा बाबाक, मग तुझ्या इकडं राखुळी पाठवेल होती का? तुला इकडून कसा काय हिस्सा लागतो? देणार बोल. आहे, विषय देणार आहे. बोल नाही तर फाशी घे. बोल. पैसा द्यायचा का तुम्ही सांगा ना. जाऊ. तिला काय बिगर जमीन धनी पाहून दिलता का? हा. माई पोर देता ना काय ना जमीन जागा पाहूनच पोर देईल ना. तुम्ही काय केलं मोठेपण लागला आता आमचं. काय ते आता काय जगात तो जगात का त्याला एक खांबा दिला नाही रे प्यायला? हा, ते राहिलं बुवा. तो चुकलं तो याला गेट वर बसवायला लागत होता. हम्म. याला मळवट भरून, याला पेटा बांधून तिथं जाग्या होता, याला चकना द्यायला लागत होता, बरोबर. याला क्वार्टर द्यायला लागत होती, मोठ्यापणामध्ये आंबा द्यायला लागत होता. तुला आंबा दाखवू काय? मग? जाईल. आंबा दाखवू. तो आंबा चुलीमध्ये भाजून त्याच्यावाला आहे ना ते हे करून काय. बरेच हम्म. बरं काय करणार? मिरची लाव. हा, मीठ मिरची लावून 2 भागा करून भर मिरची. नाही वर रे काम हा. हिस्साच्या मागू शकत नाही. आणि आम्हाला दोघी आणि नाही त्याने जर मागत हिस्सा नाही. मागितला तर आज मी त्याला मिळलो त्याने पण आपल्या दारात यायचं नाही. मर ना तू मर. पोरीने तोंड पाहायचं नाही मामा. मर तू मर. आणि बहिणीने आपलं तोंड पाहायचं नाही. कोण मला- मर? मला नाही लागत. कोण नाही, मर? नाही, नाही थांब ग. कोण मर? तुम्ही मारायचं आहे झालं. भाऊ मर. मा भावाला मर म्हणत्या का? हा. मर असं
तू मर ना, तो कोणचं सोनं होणार आहे, तू मर. मा भावाला सोड, सोड मा भावाला, अरे सोड. काय पाहती ग तू? ती कुठं उपट बसून राहिली माझा बाप मरेल ना. हं? आता तुमचं नवरा नाही ऐकत त्याला मी काय करू? हम्म. गजरे हम्म. शिवगा भरला बाबाला. दादा तुम्ही इकडून बसा ते माणूस जाणार नाही नाही तू म्याला उठ ग, म्याला उठ. हम्म. द्या ना हिस्सा. तिचं तिला सुधरा ना. तिचा टॅको काय का ती? हा जडबुंडे. तुम्ही ना आता उठा. कार्यक्रम कोणता कार्यक्रम हा हा कोणाचा कोणाचा कार्यक्रम करीतो तू? तुला बघा कोणाचा करीतो रे? तुला मी कुठं काय केलं नाही कुटका टाकेल नाही म्हणजे मी काय कुत्री काय बुकू राहिले का रे कुत्र्या? तू आज दुकानाचे मासे उचल दुसरीकडे नको पाहू हम्म. बायको आहे तुमची बायको जरा. आहे ना हा आहे ना मी का तो वाल्या दुकानावरच्या माशा उचकू राहिले, तो दुकानावर माशा पाय किती बसू राहिल्या. नावाला बायको हम्म. हेच कळत हा, ते हा. जाऊ दे तिकडच. तुझं काम कर नसेल तर फरक देऊन टाका 5,000-50,000 रुपये घेऊन जा आणि काय घ्यायचं ते घ्या 5-50 तिकडे. लाख दादा काला नाही जा दे. 5 रुपये नका परत देऊ. मागू नका कधी. बरं आहे ना हा. मिस्टर या कंटी भेट कुठे हा भेटतो म्हणजे आज दिसत येत नाही आता तू बघ येऊन दाखव तिला बिगर इच्छा आहे. वगैरे शिजवायची काय काय तू येऊन माग दाखव. लागून राहिलं काय तुमच्या? तू येऊन हा? दाखव. आजी आजी लग्न करायला. कोर्टातून येईन, कोर्टातून एकटीच नाही येणार, सुनाला घेऊन येईन. तुम्ही गरज काला सोडली? हम्म. तुम्ही कुशाल निघाले हा? ए बाबा तो बुकिंदळ काय बारीक आहे का? दोघे ना धरायचं हा? कोंबळायचं का? हम्म. सांभाळायचा हा? इतके माझ्यासमोर तो नरड दाबलं, तू म्हणतो गजराबाई मा म्हणतो कसा. तेव्हा आमच्या दोघींना काय करीन तो? दिवाळीत फेकला तू गाजरे हा शिस्त सांग शिस्तीत सांगते मी बाबात वाटा घेणार नाही. येऊ का मग हा? जग आठ आईले, बोलावलं. पाहुणे तर असं आहे ना. याना याची 4 बिघे जमीन इकली तर त्या मायनंदांच्या सह्याची सुद्धा याला गरज नाही पडली. आजूबाजूच्या बायांना एक एक पाताळ घेतलं यांनी 250-250 रुपयाचं, त्यांना सह्या करायला लावल्या बहिणी म्हणून. हा एवढा सोपा नाहीये. हम्म. जाऊ का पाहत जाऊ तुला बरे सांग. बा 1 लाख देतो जा काय गजरे. अरे एवढं काय ए पुरी जाय गे. 1 लाख रुपये देतो. काला देते ते. एक काम करा 1 लाख तुमच्या वेळेला नवराच करून द्या नका तुम्हाला 1 लाख होती पहिले नवरा 1 लाख तुम्हाला आता 1 लाखात नवरा का? माजलाय तो गजरे तो माजला, तो देशी पिऊन आला ना माजला, तर गजरे. त्याच्यामुळे तुम्हाला नवरा पाहायला लावून राहिला. गजरे हा गजरे नीट बोला नीट. अहो, मामा तुम्हाला समजते काय रिकामी बोलताय आहे ते? परत यायचं ना रिकामी आहे परत यायचं नाही, नाही. हा रिकामी आहे परत ते. आली ना, तर तुला अरे सांग बाळा आपल्याला वाईट चौकशी. नाही. हम्म. ठेसून टाकी ठेसून हा टाक. हा हा चाललोय हम्म. मला संध्याकाळ बोलतो निरोप आला हा तू पायतडे येऊन कशी ठेशी ते हा. पोलीस गाडी घेऊन येते आणि मग तू ठेशी ते थांब. हा येऊ का हो? तो असं हा, ठेशी ते या, या. कलबात्यात घालून. पाहुणे घे, पाहुणे घे. हम्म. काय? जातो का चेन गपची? लावा ते चेन लावा. दगडूचे लाव. मी दे रिकामी नाही हो, मामा, लावायला, काही वाटत का? जा बरं. मी नाही रिकामी लावायला. जाय तिकडं वय पकर सपाटा. डोक्याच्या डोकरीचे हो दादा द्या ना काढून. आता मी कच का देऊ काढून? त्याचे यायचं नाही आपल्या जरा पावले हा जाय वय वय जाय. आता सुनाला का? त्याला- आता आणि कसा त्याला संसार सुनही केला? कळत नाही कोणीच कळत नाही. आता तुम्ही एवढं वर्ष बरं, एक कसं करा तुम्ही, संसार काय करा? केला? काय ना नाही तर एखाद लाख नाही तर काला. तो एका लय पैसे अरे उड्या पण मारी परत सुटले का? तुम्हाला घरी गेल्या परत तरच रीतसर इडून जाऊ आपण दोघी जणी कंप्लेंट देऊन आणि मग घरी जाऊ पोलीस गाडी घेऊन. असं करते का? हा. असं करते काला देतो पैसे बरं मग तुम्ही नाही म्हणते जा. म्हणजे तो 4 तुम्हाला टाइम त्रास- म्हणायचं तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी देऊ मी राहिले. सोपी नाही एवढी. हा. हा तो पायी मी तिकडे नांदले नाही ते मी नांदलेच नसते. तेच ना. याच्या बोरीला तवा नाही बोर आणले, आता बोर आणि ते या वयामध्ये मला नवरा पायाला निघाला. चाल ग पोलीस जा स्टेशन जा मग जा. चाल. काही नाही तर तुम्हाला खास काय नको देऊ, 1,000-500 तू सुखाचा राय बाबा. तुला चाल. काय? मालच नको. बरं या. सासूबाई पासून. यायला काय खाऊ ना दाजी. पुरीला दिलं काढून आणि बायकोला दिलं काढून. मग तो आणा त्याच्या 5-50 लाख रुपये काय फॉर्च्युनर घ्यायची म्हणून. हा, गाडी कोणाला चालवता येत नाही त्याच्यात. 10 रुपये गाणं घातलं यानं दुसऱ्याच्या वयाच्या आशात होतं. आजकाल कोण देऊ राहिले कोणाला हिस्सा. हा